नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। हे माझ्या मागे पाहताय हे आपले बांधावरती लावलेले आंबाची रोपं आहेत। केशर आंब्याची ही रोपं आहेत। तुम्ही पाहू शकता ही रोपं जी आहेत त्याला यंदा आपण मोहर धरलेला आहे आणि जेणेकरून फळ जी साईज आहे ती आपल्याला कस्टमरला दाखवता यावी किंवा जे काय आंबा आहे तो आपल्याला दाखवता यावा यासाठी ही आपण रोपं लावलेली आहेत। आणि यातली काही मदर्स देखील आहेत आणि मदर्स सोबत आपण यंदा काही रोपांना म्हणजे मोहर देखील धरलेला आहे जेणेकरून आंबा दाखवता येईल याच्यासाठी। तर मोहर पाहू शकते कशा पद्धतीने धरलेला आहे। तर आत्ताची जी स्टेज आहे ती थोडीशी सांभाळायची असते जेणेकरून ह्या थंडीच्या काळामध्ये मोहर काळा पडणे, गळून पडणे यासारखे खूप प्रॉब्लेम्स आपल्या शेतकरी मित्रांना येत असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक याचा सतत स्प्रे ठेवायला लागतो जेणेकरून जी काळा मावा असेल किंवा अन्य कुठला रोग असेल तो येऊ नये, त्याचा प्रादुर्भाव होऊ नये आणि तो प्रादुर्भाव झाल्यानंतर आपण सगळे फवारणी करण्यापेक्षा तो होण्याआधीच आपण प्रिकॉशनरी फवारण्या घेतल्या तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि त्याच्यामुळे आपला मोहर वाचू शकतो। आता याच्यामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये खूप प्रॉब्लेम असतात हे की मोहर काळा पडून गळणे किंवा वाटाणे साईजचा कैरी होणे आणि ती गळून पडणे। आता याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ह्याच्यावरती आमचा एक सविस्तर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आपल्या आहेच, तो देखील तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया आणि ती देखील तुम्ही पाहू शकता। तो व्हिडिओ पाहून तशा पद्धतीने तुम्ही फवारणी घेऊ शकता कीटकनाशक, बुरशीनाशकाची। आणि ते घेता असताना एकदम माइल्ड घ्यायचं आहे, म्हणजे एकदम कमी कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला ती फवारणी घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यावरती येणाऱ्या ज्या मधमाशा आहेत त्या कुठे थांबल्या नाहीत पाहिजेत किंवा त्या कुठे दूर गेल्या नाहीत पाहिजे। याच्यासाठी आपण घेताना एकदम माइल्ड पद्धतीने थोडासा घ्यायचा आहे तो डोस जो आहे तो, आणि तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचा पाहिजे तर आपण परत एकदा व्हिडिओ बनवूया। तुम्ही कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ हवा आहे तसा व्हिडिओ बनवा म्हणून, आपण नक्की त्याच्यावर देखील परत एकदा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचूया। आता हे शैलेश नर्सरीमध्ये आपल्याकडे केशर आंबा आहे, त्याच्याकडे हा मोहर लागलेला आहे। बऱ्याचशा लोकांना मोहर लागायसाठीच खूप सारे प्रयत्न करायला लागतात आणि ते काय काय आहेत, कसे आहेत आणि ती सगळी माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला सांगा। आम्ही त्याच्यावर देखील नक्की एक व्हिडिओ बनवू आणि तो माहितीपूरक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, तर तो व्हिडिओ तुमच्या पर्यंत येऊन पोहोचेल। बेल आयकॉनला देखील हिट करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि त्याच्यामधून तुमची जी काय शंका आहे ती दूर होईल। आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। आपली नर्सरी ही शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे। आपले नर्सरी ही 35 एकरमध्ये विस्तारित असून 1983 सालापासून या क्षेत्रात काम करत आहे। त्याच्यामुळे 42 वर्षाचा गेली अनुभव आहे। तसेच महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी असल्यामुळे तुम्हाला रोपं जी काय मिळतात आपल्या नर्सरीमध्ये ती एकदम खात्रीशीर मिळतात आणि सल्ला व मार्गदर्शन पूर्णपणे फ्री आहे। तुम्ही घर बसल्या सगळा सल्ला व मार्गदर्शन घेऊ शकता। तुमच्या रोपांना काही प्रॉब्लेम असेल तर तिकडून एक फोटो काढा, खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही सेंड करा आणि तुम्ही पूर्ण माहिती त्याची घेऊ शकता। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब तर कराच आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पाहायला मिळेल शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने मोहर लागलेला आहे, कशा पद्धतीने त्याची जपणूक झालेली आहे आणि कशा पद्धतीने त्याला आता आंबे लागणार आहेत। तुम्ही पाहू शकता इथे एकदम छोटा ज्वारी बाजरीच्या साईजचा आंबा देखील लागलेला आहे। कैरी पकडलेली आहे, कैरी पकडायला सुरुवात झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्या नर्सरीमध्ये आंबा लागायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।